मित्रांनो, आज आपण श्री सरस्वती ज्ञानज्योत मध्ये पुन्हा बघणार आहोत गणित भाग 1 मधील समीकरण, समांतर रेषेमधील समीकरण। मागील भागामध्ये आपण काही उदाहरणं बघितली होती। चला तर आज सराव करू। तसं आता आपण समीकरण बघणार आहोत, त्यामध्ये देखील आपल्याला x आणि y च्या संख्या काढायच्या आहेत। तसंच पुढे आपण आलेख देखील बघणार आहोत। चला मग येथे 5x अधिक 3y बरोबर 9 हे आहे पहिलं समीकरण आपलं। दुसरं आहे 2x वजा 3y बरोबर 12 हे दुसरं समीकरण आहे। तर आता मला सांगा, या समीकरणामध्ये आपल्याला कुठे गुणिले किंवा दोघी बाजूंमध्ये कुठली समान संख्या करायची गरज आहे का? नाही ना, कारण की इथे बघा 3y आणि वजा 3y अधिक 3y आणि वजा 3y यांची जर ह्या दोघी समीकरणांची बेरीज केली तर हे 0 होणार, 0 होणार। ओके, तर समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करून याच्या आधील एक उदाहरण बघितलं आपण, त्यामध्ये आपल्याला काय करावं लागलं होतं? गुणिले करावं लागलं होतं, कारण की आपल्याला दोघांमधली x आणि y मधली एक संख्या आपल्याला घालवायची होती। तर यामध्ये आपल्याला गरजच नाहीये। तर समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून 5x अधिक 3y बरोबर 9 अधिक 2x वजा 3y बरोबर 12। तर 3x आणि 3y हे 0 होणार। ओके, आणि 5 आणि 2 किती होता? 7x। 9 आणि 12 किती होता? 21। तर 7x बरोबर 21 म्हणून 7 इथे गुणिले उजव्या बाजूला जाऊन भागिले होणार, म्हणजे छेदस्थानाला येणार। x बरोबर 21/7। मग x बरोबर किती आले? 3। 3 कसं काय आले? 7 1 7 7 त्रिक 21 म्हणून x बरोबर 3। चला तर आता आपल्याला x ची किंमत भेटली। आता आपण काय करणार? आता आपल्याला y ची किंमत काढणार। तर कसं काढणार? आपण काय करणार? आता ही x ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकू किंवा 2 मध्ये टाकू, आपल्याला जे सोयीस्कर वाटतं आपण ते करू। ओके, आपण काय केलं? x बरोबर 3 ही संख्या समीकरण 1 मध्ये टाकू। तर समीकरण 1 काय आपलं बघा, इथे दिले 5x अधिक 3y बरोबर 9। चला तर मग x ची किंमत 3 आली, म्हणून 5 गुणिला 3 अधिक 3y बरोबर 9। मग 5 3 किती होता? 15 अधिक 3y बरोबर 9। तर इथे 15, आता हे बघा बरोबरीची जो चिन्ह आहे, ही उजवी बाजू आली, ही डावी बाजू आली। तर डाव्या संख्येला जी संख्या असते ती उजव्या बाजूला जाताना काय होते? त्याचं चिन्ह बदलतं। समजा गुणिला असेल तर तिथे जाऊन भागिला होतो, अधिक असेल तर तिथे वजा होतो, इथे वजा असणार तर अधिक होणार। तर ही 15 ही संख्या इथे अधिक आहे, उजव्या बाजूला जाऊन ती वजा होणार। मग 3y बरोबर 9 वजा 15। मग 9 मधून 15 जातो का? नाही, तर 15 ही मोठी संख्या आहे, म्हणून 15 मधून 9 गेल्यावर किती उरतात? 6, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण, उरता किती? 6। तर 3y बरोबर वजा 6। मग y बरोबर 3 इथे गुणिला आहे, पुढे इथे उजव्या बाजूला जाऊन काय होणार? छेदस्थानाला येणार, म्हणजे वजा 6 छेदीला 3। मग 3 1 3 3 दुने 6। y बरोबर किती आलेत? वजा 2। मग आता मला सांगा, x बरोबर 3 आणि y बरोबर वजा 2। मग आपल्या x आणि y ची किंमत आपल्याला मिळाली। तसंच आता पुढचे पण समीकरण आपण बघणार आहोत।